लाडक्या बहिणींच्या खात्यात जूनचा हप्ता जमा झालाय। जून महिन्याचा लाभ जुलैमध्ये जमा झाल्याने जुलै महिन्याचा लाभ पुन्हा लांबणीवर पडेल असं बोललं जात आहे। ऑगस्ट नंतर योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे। या पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। तर मग नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जी हेडलाईन पाहिली आहे त्या हेडलाईन मध्ये तुम्हाला कळायचं असेल की नेमका जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये का जमा झाला नाहीये व जुलै महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो का नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा लाडक्या बहिणीची पडताळणी करण्यामध्ये येणार असून या पडताळणीमध्ये आणखी लाखो महिलांना योजनेमधून बाहेर काढण्यामध्ये येईल व त्यांना देखील यापुढे योजनांच्या लाभाचा फायदा आता घेता येणार नाहीये। तर मग लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलै महिन्याच्या 6 तारखेला मिळाला असेल व त्यानंतर राज्यामधील काही प्रख्यात अशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये वितरित करण्यामध्ये येणार अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या। परंतु जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा चालू असताना देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे आतापर्यंत जमा झाले नाहीत। तसेच आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लाडक्या बहिणींकडून एक प्रश्न सातत्याने विचारण्यामध्ये येत आहे आणि तो प्रश्न म्हणजे आम्हाला आणखीन देखील जून महिन्याचाच हप्ता जमा झाला नाहीये व हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळेल व केवळ आमच्याच खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा न होण्यामागे नेमके कोणते कारण आहे याची सविस्तर माहिती आम्हाला द्या। तर मग तुम्हाला देखील जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याचे कारण तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिले असेल। कारण की लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून योजनेअंतर्गत दर 2 ते 3 महिन्याला अपात्र महिलांची पडताळणी करण्यामध्ये येते आणि या पडताळणीमध्ये राज्य सरकारच्या नवीन नियम आणि अटी अंतर्गत ज्या महिला बसत नाहीत त्यांना अपात्र करून योजनेमधून बाहेर देखील आता काढण्यामध्ये येत आहे। त्यामुळे कदाचित या जून महिन्याच्या हप्त्या अगोदर राज्यामधील काही महिलांना राज्य सरकारने अपात्र केले असू शकते व त्यांना योजनेमधून बाहेर देखील काढले गेले असेल। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे आतापर्यंत जमा झाले नाहीत। याबरोबरच जर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हवा असेल आणि राज्य सरकारकडून पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यामध्ये जी पडताळणी करण्यामध्ये येईल त्यामध्ये तुम्हाला योजनेमधून वगळले जाऊ नये असे वाटत असेल तर तात्काळ तुम्हाला तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे व त्यांच्या मार्फत तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या खात्याची तपासणी करून घ्यायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या कारणामुळे जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही व तुम्ही जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही याची सविस्तर माहिती तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या मार्फत देण्यामध्ये येईल व जे राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येणार आहे त्या अगोदर तुम्ही योजनेअंतर्गत संपूर्णरित्या आपली पात्रता फिक्स करू शकता। तर मग लाडक्या बहिणींनो, राहिला प्रश्न जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे। तर मग आतापर्यंत राज्य सरकारकडून जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीच अधिकृत अशी माहिती ही जाहीर करण्यात आली नाहीये, परंतु खासगी न्यूज मीडियाच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यामध्ये येईल अशा प्रकारची खासगी माहिती सध्या समोर येत आहे। परंतु याची पुष्टी आम्ही स्वतः करत नाही आहोत, त्यामुळे याची जेव्हा पण अधिकृत अशी माहिती समोर येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर देण्यामध्ये येईल। त्यामुळे आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवा। तर अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या अपडेट पाहण्यासाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।